अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण यांची झारखंड राज्यात मोठी कारवाई, करोडोंचा मुद्देमाल जप्त। 20 मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर यांनी पेट्रोलिंग दरम्यान अंमली पदार्थ संदर्भात कार्यवाही करून संशयित ट्रक चालकाकडून 337.170 ग्रॅम वजनाचा अफीम हा अंमली पदार्थ जप्त केल्याने उमरेड पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 598/2026 NDPS कलम 8क 17ब 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय पोलीस अधीक्षक व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्की यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार उमरेड पोलिसांचे संयुक्त पथकाने झारखंड येथे रवाना होऊन कौशल्यपूर्वक तपास करीत सिमडेगा झारखंड येथील आरोपी मनीष प्रसाद यास अटक केली। तसेच आरोपीने लपवून ठेवलेला 33,767 किलोग्रॅम वजनाचा 1,68,83,500 रुपये किमतीचा अफीम हा अंमली पदार्थ, रोख रक्कम 23,35,000 रुपये, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पारदर्शक पिशवी, बॉक्स, रबर बँड, आरोपीचा मोबाईल हँडसेट असा एकूण 1,92,36,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफीम जप्त झाल्याने झारखंड राज्यातील अंमली पदार्थ व्यवसाय करणाऱ्या इस्मांचे धाबे दणाणले असून नागपूर पोलिसांनी परराज्यात येऊन अत्यंत शिताफितीने केलेल्या कारवाईची सिमडेगा जिल्ह्यात चर्चा झाली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती भाग्यश्री धीरबस्ती, उपविभाग उमरेड, पोलीस निरीक्षक उमरेड अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार प्रवीण देवहारे, पोलीस शिपाई अनिल खरडकेले, उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, पोलीस शिपाई राहुल नागपूर अशांनी केलेली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।